रात्रीचं शांत वातावरण. सगळे पाहुणे हळूहळू निघून गेलेले. घरात हलकी शांतता. वरात घरी आली होती. सियाचं गृहप्रवेश करण्यात आला. तिने तांदळाचं माप ओलांडलं आणि प्रवेश केला. अर्णवचे घरचे कोणीही काही बोलत नव्हतं. त्यांना हे लग्न मान्य नव्हतं, पण ते अर्णवच्या खुशीसाठी काहीही बोलत नव्हते. जसं नॉर्मली गृहप्रवेश होता तसं काहीही होत नव्हतं. हास्य, मजाक आणि एन्जॉय हे काहीही नव्हतं. रिया, अर्णवची बहीण, सियाला आत आणते आणि अर्णवच्या रूममध्ये सोडते. सिया हळूच खोलीत येते. तिच्या हातात हिरवा चुडा हलकेसे आवाज करत असतो. ती थोडी नर्वस होती. अर्णव आधीच खोलीत उभा असतो. तो खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत असतो. सिया आत येते तेव्हा तो मागे वळतो. दोघांचे डोळे एकमेकांना भेटतात. काही सेकंद शांतता पसरते. अर्णव हलकंसं असतो. रिलॅक्स सिया, घाबरायची गरज नाही. सिया काहीच बोलत नाही. ती फक्त खाली बघते. अर्णव पुढे येतो, पण थोड्या अंतरावरच थांबतो. तो म्हणतो, आजपासून आपण दोघं एकत्र आहोत, पण मी तुझ्यावर काहीच जबरदस्ती करणार नाही. सियाच्या डोळ्यात पाणी येतं. अर्णव पुन्हा म्हणतो, तुला वेळ हवा असेल तर घे. मी फक्त तुझा फ्रेंड बनून राहीन. हे ऐकून सिया त्याच्याकडे बघते. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं खरं हसू दिसतं. ती हळूच म्हणते, थँक्यू अर्णव. अर्णव हलकं हसतो. गुड नाईट मिसेस सिया अर्णव. सिया थोडी ब्लश करते. दोघं वेगवेगळ्या बाजूला झोपतात. पण आज पहिल्यांदाच सियाच्या मनात भीती नाही, थोडासा विश्वास निर्माण झालेला असतो. सकाळची वेळ. घरात पूजा चालू असते. घंटांचा आवाज. सिया हळूच उठते. तिच्या चेहऱ्यावर अजून थोडा ताण होता. ती आरशात स्वतःकडे बघते. मंगळसूत्र, सिंदूर, सगळं नवीन. ती हळूच म्हणते, हे खरंच माझं आयुष्य आहे का? सिया खाली येते. हॉलमध्ये अर्णवची आई पूजा करत असते. वडील पेपर वाचत बसलेले आणि अर्णवची छोटी बहीण रिया मोबाईलवर रील्स बघत असते. सिया थोडी घाबरत नमस्कार करते. आई. सासू तिच्याकडे बघते. थोडा सायलेन्स होतो. मग हलकंसं हसते. ये सिया, इथे बस. सियाला थोडं बरं वाटतं. सासू म्हणते, आज पहिला दिवस आहे म्हणून तुला काही काम नाही, पण एक कप चहा बनवशील का सगळ्यांसाठी? सिया थोडी नर्वस होत म्हणते, हो मी करते. सिया किचनमध्ये जाते. तिथे तिचे हात थोडे थरथरत असतात. तेवढ्यात अर्णव येतो. तो हळूच म्हणतो, हेल्प हवी आहे का? सिया हलकंसं असते, नाही, मॅनेज करेन मी. अर्णव थोडा मजेत, ठीक आहे, पण मी टेस्ट घेणार आहे, टेस्टची. सिया हलकी हसते. तिचं टेन्शन थोडा कमी होतो. सगळे चहा पितात. रिया म्हणते, वा वहिनी, मस्त आहे चहा. वडील म्हणतात, हो छान आहे. सासू फक्त हलकंसं हसते आणि म्हणते, हळूहळू सगळं शिकशील. सियाच्या चेहऱ्यावर हलकंसं कॉन्फिडन्स येतो. दुपारी सिया तिच्या रूममध्ये एकटी बसलेली असते. ती अर्जुनचा फोटो काढते आणि हळूच रडते. मी चुकीचं तर नाही केलं ना? अर्णव शांतपणे आत येतो. तो सगळं बघतो, पण काहीच विचारत नाही. तो फक्त तिच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, जे काही झालं ते बदलता येत नाही, त्यामुळे जे समोर आहे ते मान्य कर. सिया
हलकंसं मान हलवते. अर्णव म्हणतो, पण तू खूप स्ट्रॉंग आहेस. आणि मी आहे ना. संध्याकाळी सगळे एकत्र बसून गप्पा मारत असतात. 2 दिवस असेच शांतपणे निघून जातात. सिया हळूहळू घरात मिसळण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही काहीतरी अपूर्ण होतं. अर्णव दुरून सगळं पाहत असतो, पण तो काही बोलत नाही. त्याला सगळं जाणवत असतं. सकाळची वेळ, दाराची बेल वाजते. रिया दार उघडते. अरे या ना काका. सियाचे बाबा आत येतात. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू असतं, पण डोळ्यात काळजी. सिया त्यांना पाहते आणि लगेच धावत जाऊन मिठी मारते. बाबा. थोड्या वेळाने सियाचे बाबा म्हणतात, चल सिया, तुला घरी घेऊन जायला आलोय. पहिल्यांदा सिया हलकंसं मान हलवते. तिच्या मनात मिश्र भावना असतात. अर्णव थोड्या अंतरावर उभा असतो. तो सगळं शांतपणे पाहत असतो. त्याच्या मनात विचार चालू होते. ते जात आहे काही दिवसांसाठीच. मला माहीत आहे, पण तरीही का एवढं रिकामं वाटतंय. तो सियाकडे बघतो. ती बाबांसोबत बोलत असते. पहिल्यांदाच ती थोडी हसताना दिसते. अर्णव मनात म्हणतो, कदाचित तिथे ती जास्त खुश आहे. सिया निघायच्या आधी अर्णवकडे येते. दोघं काही सेकंद शांत. सिया हलक्या आवाजात, मी जाऊन येते. अर्णव जबरदस्ती हसतो. हो, काळजी घे. तो अजून काही बोलायचा प्रयत्न करतो, पण शब्दच येत नाही. सासू म्हणते, लवकर परत ये हां, घर रिकामं वाटेल. रिया, वहिनी, मी मिस करणार आहे. सिया हसण्याचा प्रयत्न करते, पण डोळ्यात पाणी येतं. गाडी निघते. सिया मागे वळून बघते. अर्णव तिथेच उभा असतो, फक्त बघत राहतो. गाडी दूर जाते आणि हळूहळू दिसेनाशी होते. अर्णव हळूच आत येतो. घरात सगळं तसंच आहे, पण काहीतरी कमी वाटतंय. तो रूममध्ये जातो. तिच्या वापरलेल्या वस्तू, तिचा दुपट्टा तो हलकासा हातात घेतो आणि मनात म्हणतो, तू काही दिवसांसाठीच गेलीस, पण असं का वाटतंय जणू काही खूप दूर गेलीस. त्या रात्री अर्णव एकटाच बसलेला असतो. फोन हातात घेतो. सियाला कॉल करायचा विचार करतो, पण थांबतो. काय बोलू. तो फक्त फोन बाजूला ठेवतो आणि शांतपणे बसून राहतो. नवीन स्टोरी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.